नमस्कार मित्रांनो, मी निलेश बरदाळकर, राहणार चंद्रपूर. मित्रांनो, व्यसन म्हटलं की मग ते कुठल्याही गोष्टीचं असो. चहा, तंबाखू, खर्रा आणि दारू. एखाद्या व्यक्तीला ती वस्तू मिळाली नाही की मग त्याची स्थिती कशी होते, मी ते माझ्या या वऱ्हाडी कवितेतून सादर करण्याचा प्रयत्न करतो. कवितेचं नाव आहे दारूची तलब. शामराव बुडा होता लय म्हातारा, शामराव बुडा होता लय म्हातारा, दारूशिवाय त्याले दिसे नाही उतारा. शामराव बुडा होता लय म्हातारा, दारूशिवाय त्याले दिसे नाही उतारा. सकाळी सकाळी तो भट्टीवर जाय, सकाळी सकाळी तो भट्टीवर जाय, आणि माती खाया सापावानी डोलत डोलत ये. रस्त्यानं त्याच्यावर कुत्रे लय भुके, रस्त्यानं त्याच्यावर कुत्रे लय भुके, आणि सायाचे कुत्रे म्हणून त्याच्यावरच थुके. एकदा गावामध्ये दारूबंदी झाली, एकदा गावामध्ये दारूबंदी झाली, आणि साऱ्या गावाची मंदी याच्यावरच आली. मग कसा दारूसाठी बुडा झुरू लागला, मग कसा दारूसाठी बुडा झुरू लागला, आणि पिसायला कुत्र्यावानी थो करू लागला. मग कसा दारूसाठी बुडा झुरू लागला, पिसायला कुत्र्यावानी थो करू लागला. घडी घडी बुढा लय लय सोकला, घडी घडी बुढा लय लय सोकला, आणि 10 दिवसाच्या आतच मराले टेकला. अन्न नाही पाणी नाही वैकत नव्हता कोण, अन्न नाही पाणी नाही वैकत नव्हता कोण. सारे लोक म्हणे करा डॉक्टरले फोन. डॉक्टर म्हणे बोलवा लागते जवळच्या नातेवाईकायले, डॉक्टर म्हणे बोलवा लागते जवळच्या नातेवाईकायले. बुड्याच्या आता या जास्त दिवस नाही राहिले. 2 दिवसाच्या आतच बुड्याले खाली ठेवा लागलं, 2 दिवसाच्या आतच बुड्याले खाली ठेवा लागलं, आणि एक एक चमचा पाणी पाजा लागलं. लोक म्हणे बुड्याची आवडती वस्तू द्या, लोक म्हणे बुड्याची आवडती वस्तू द्या, आणि देशी दारूचा एक पव्वा विकत घ्या. मोठ्या पोरानं आणली दारूची बाटली, मोठ्या पोरानं आणली दारूची बाटली, एक एक चमचा तोंडात त्याच्या वतली. घडीतच बुडा कसा तण उठला, घडीतच बुडा कसा तण उठला, आणि भट्टीवर झाले बहीण धावतच सुटला, भट्टीवर झाले बहीण धावतच सुटला. धन्यवाद.